नमस्कार मित्रांनो, मनमेव मराठी या चॅनलमध्ये पुन्हा आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण जर शेअर मार्केटमध्ये असाल तर आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। इंट्राडे ट्रेडर्सचे काय चुकते, काय करावे आणि काय करू नये। शेअर बाजार हा आर्थिक वाढीसाठी एक मोठा मार्ग नक्कीच आहे, परंतु इथे नफ्यासोबत तोट्याचीही शक्यता ही असते। अनेक गुंतवणूकदार इंट्राडे ट्रेडिंगकडे आकर्षित होतात, कारण एका दिवसातच मोठा नफा मिळवण्याची संधी इथे मिळू शकते, पण वास्तव हे वेगळे सुद्धा असू शकते। बहुतांश इंट्राडे ट्रेडर्स मोठ्या तोट्याला सामोरे जाऊ शकतात। शेअर बाजाराच्या युक्तीच्या गोष्टी या स्वामीनाथन अन्नामलाई यांच्या पुस्तकातील हुशार गुंतवणूकदारांसाठी काही युक्त्या या प्रकरणात इंट्राडे ट्रेडर्सच्या चुका व त्यावरील उपाय सुचवलेले आहेत, जे आपण सर्वांनी ऐकणं महत्त्वाचं आहे। इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय हे सुरुवातीला आपण पाहूया। इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे शेअर्स एकाच दिवशी खरेदी करून तोच दिवस विक्री करणे। यामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीऐवजी दिवसात मोठा फायदा मिळवण्याची संधी ही प्रमुख संकल्पना असते, परंतु ही संधी जोखमींनी भरलेली असते। योग्य नियोजन व विश्लेषणाशिवाय हे जुगारासारखे होऊ शकते। त्यामुळे इंट्राडे ट्रेडर्स नेहमी कोणत्या चुका करतात हे आता लक्षपूर्वक ऐकून घ्या। पहिला मुद्दा असतो मनाविरुद्ध खरेदी विक्री करणे। बरेच ट्रेडर्स बाजाराच्या चढ उतारांच्या प्रभावाखाली निर्णय घेतात। काही वेळा शेअरची किंमत अचानक वाढते तेव्हा घाईघाईने खरेदी केली जाते, तर किंमत घसरू लागली की घाबरून विक्री केली जाते। शॉर्ट टर्ममध्ये घाई गडबडीत घेतलेले निर्णय तोट्यात बदलतात। दुसरा मुद्दा चुकीच्या शेअर्सची निवड करणे। सुरुवातीचे ट्रेडर्स तरलता म्हणजेच लिक्विडिटी कमी असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात। अशा शेअर्समध्ये विक्री व खरेदी करणे कठीण असते, त्यामुळे योग्य स्टॉक निवडणे हे महत्त्वाचे आहे। तिसरा मुद्दा स्टॉप लॉस सेट न करणे। स्टॉप लॉस म्हणजे एका विशिष्ट किमतीला पोहोचल्यावर आपला शेअर विक्री करणे, जेणेकरून मोठ्या तोट्यापासून बचाव होतो। बरेच ट्रेडर्स स्टॉप लॉस लावत नाहीत, परिणामी मोठा तोटा सहन करावा लागतो। चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा कर्ज किंवा उसने पैसे घेऊन ट्रेडिंग करणे। काही ट्रेडर्स मोठ्या नफ्याच्या आशेने उसने पैसे घेऊन ट्रेडिंग करतात, पण शेअर बाजारात हमखास नफा मिळेल याची खात्री नसते। त्यामुळे उसने पैसे गुंतवणे म्हणजे मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखे असू शकते। पाचवा मुद्दा इमोशनल ट्रेडिंग करणे। शेअर बाजारातील व्यवहार हे भावनांवर आधारित नसून अभ्यासावर आधारित असले पाहिजे। अनेक वेळा लोभ किंवा भीतीमुळे चुकीचे निर्णय हे घेतले जातात। तर मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंग करताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे ते पहा। योग्य स्टॉक निवडावा। ट्रेडिंगसाठी तरलता जास्त असलेले स्टॉक्स निवडावेत, म्हणजे जिथे खरेदी विक्री सहजतेने होऊ शकेल। स्टॉकचा इतिहास, चढ उतार व बाजारातील स्थिती पाहिली पाहिजे। त्यानंतर स्टॉप लॉस लावावा। तोट्याचे प्रमाण मर्यादित ठेवण्यासाठी स्टॉप लॉस सेट करणे आवश्यक आहे। एखादा शेअर अचानक घसरू लागला तर मोठा तोटा होण्याआधी तो विकणं कधीही फायदेशीर असू शकते। त्यानंतर विश्लेषण आणि अभ्याससुद्धा करावा। कोणताही व्यवहार करण्याआधी मार्केटचे विश्लेषण करणे गरजेचे आहे। चार्ट, ट्रेंड, मार्केट व्हॉलॅटिलिटी हे सर्व समजून घेऊन निर्णय घेतला पाहिजे। त्यानंतर कमी दलाली असलेल्या ब्रोकरकडून व्यवहार करावा आणि जो चांगला मार्गदर्शक असेल, ज्याला भरपूर ज्ञान असेल, तिथेच आपण व्यवहार केले पाहिजे। दलालीचा खर्च हा ट्रेडिंगमधील महत्त्वाचा घटक आहे। कमी दलाली घेत असलेल्या ब्रोकरकडून व्यवहार करणं फायदेशीर ठरू शकते। त्यानंतर फुकटच्या टिप्सवर अवलंबून राहू नये। इंटरनेटवर, सोशल मीडियावर अनेक फुकटच्या टिप्स दिल्या जातात, पण हे प्रामाणिक आणि तज्ज्ञ सल्ले
नसू शकतात. स्वतःचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. हा निर्णय कसा घेतला पाहिजे यासाठी तुम्हाला मोफत मार्गदर्शनाची सुविधा आम्ही उपलब्ध केली आहे, ज्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवर तुम्हाला मिळेल. तुम्ही संपर्क करू शकता. आता पाहूया इंट्राडे ट्रेडिंग करताना काय करू नये. तर जुगार खेळण्यासारखी मानसिकता ठेवू नये. शेअर बाजार हा अभ्यास व ज्ञानावर आधारित असतो. जुगार खेळतोय अशा मानसिकतेने ट्रेडिंग केल्यास हमखास तोटा होईल. संपूर्ण भांडवल व व्यवहारात गुंतवू नये. कधीही संपूर्ण पैसे एका शेअरमध्ये किंवा एका व्यवहारात गुंतवू नये. विविध शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होते. मोठ्या नफ्याच्या आशेने अनावश्यक धोके पत्करू नयेत. अचानक श्रीमंत होण्याच्या आशेने मोठ्या जोखमीच्या गुंतवणुकी अजिबात करू नये. हळूहळू अनुभव घेऊन गुंतवणूक करावी. सतत व्यवहार करत राहू नये. काही ट्रेडर्स प्रत्येक क्षणाला नवीन नवीन व्यवहार करत राहतात. दिवसातून काही ठराविक व्यवहार करून विश्लेषणावर भर दिला पाहिजे. मित्रांनो, या सर्वांचा तात्पर्य हाच की इंट्राडे ट्रेडिंग हा मोठ्या नफ्याचा मार्ग असला तरी तोटा होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे योग्य अभ्यास, शिस्तबद्ध पद्धत आणि संयम बाळगणे गरजेचे आहे. मोठ्या जोखमीचा लोभ न करता मार्केटचे बारकाईने निरीक्षण करूनच निर्णय घ्यावा. स्वामीनाथन अण्णामलाई यांच्या शेअर बाजाराच्या युक्तीच्या गोष्टी या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे हुशार गुंतवणूकदार हा नेहमी शिस्तबद्ध असतो आणि एकाच चांगल्या योजनासह ट्रेडिंग करतो. त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग करताना योग्य नियोजन, अभ्यास आणि संयम बाळगणे हा यशाचा मंत्र आहे. असेच वेगवेगळे मंत्र आपल्याला पाहिजे असतील तर संपर्क करा आणि आमचे मागील महत्त्वाचे व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्यावेगळ्या व्हिडिओत. धन्यवाद.